MH52 न्यूज आवाज जनतेचा। डोडा येथे भारतीय सेनेची गाडी दरीत कोसळली, 10 वीर जवान शहीद। भद्रवाहत चांबा मार्गावर भीषण अपघात, देशभरातून शोक व्यक्त। जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागात दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी भारतीय सेनेच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे। भद्रवाह चांबा मार्गावरील खन्नी टॉप परिसरात भारतीय सेनेची गाडी रस्त्यावरून घसरून सुमारे 200 फूट खोल दरीत कोसळली। या दुर्घटनेत 10 वीर जवानांना आपले प्राण गमवावे लागले, तर 10हून अधिक जवान गंभीर जखमी झाले आहेत। कर्तव्य बजावत असताना काळाचा घाला। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार भारतीय सेनेचे हे वाहन नियमित हालचालींदरम्यान उच्च पर्वतीय भागातून जात असताना रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने दरीत कोसळले। अपघात इतका भीषण होता की वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। देशाच्या संरक्षणासाठी कर्तव्य बजावत असतानाच या जवानांवर काळाने घाला घातला। बचावकार्य आणि उपचार। अपघाताची माहिती मिळताच भारतीय सेना, स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन पथकांनी तात्काळ संयुक्त बचाव मोहीम सुरू केली। प्रतिकूल हवामान, तीव्र उतार आणि दुर्गम भूभागामुळे बचावकार्याला अडथळे येत होते। जखमी जवानांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना हेलिकॉप्टरद्वारे उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले आहे। अपघाताचे प्राथमिक कारण। अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार अपघाताचे प्राथमिक कारण घसरणारा रस्ता, थंड हवामान व चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटणे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। मात्र या घटनेची अधिकृत चौकशी सुरू असून तपासानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे। देशभरातून शोक व्यक्त। या दुर्घटनेनंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे। पंतप्रधान, संरक्षण मंत्री, जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल तसेच लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी देश उभा असल्याची ग्वाही दिली आहे। वीरांना नमन। देशासाठी घरदार सोडून सीमेवर सेवा बजावणाऱ्या या जवानांचे बलिदान कधीही विसरले जाणार नाही। शहीद जवानांच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात MH52 न्यूज लाईव्ह सहभागी असून ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो अशी प्रार्थना करण्यात येत आहे।